हाय, हॅलो ताईंनो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? हे बघा, मी आज काजूची भाजी केली. पहिले मी 2 घंटे काजू भिजायला टाकले होते आणि त्याच्यानंतर हे बघा, मी त्याचे 2-2 असे खापा करून घेतल्या. मग हे बघा, असे 2-2 एका काजूचे 2-2 तुकडे करून घेते. हे हे बघा, नंतर कढईमध्ये टाकते. नंतर हे कढईमध्ये टाकते. नंतर कोमट पाण्यात उकळून घ्यायचे काजू. नंतर त्याच्यानंतर मी कांदा कापला उभा आणि टमाटरसुद्धा, कांदा, टमाटर, लसूणची पेस्ट करायची मिक्सरमधून. हे बघा, काजू उकळायला टाकले. हे बघा, 5 मिनटं काजू उकळून घ्यायचे, थोडीशी मऊसर होईपर्यंत. त्यानंतर हे बघा, कांदा, टमाटर, लसूण, माझ्याकडे अद्रक नव्हती, पण मग अद्रक याची पेस्ट सगळी मिक्सरमधून काढायची. आणि नंतर हे बघा, लसूण नेसून ठेवला होता मी अगोदरच. हे बघा, नंतर याची पेस्ट करायची. पेस्ट केली की हे बघा, आता मिक्सरमधून याची एकदम बारीक छान पेस्ट करून घ्यायची. मी आता मिक्सरमधून पेस्ट करत आहे. हे मग एकदम बारीक छान अशी पेस्ट करायची. पाणी टाकायचं नाही मिक्सरमध्ये. टमाटर, कांदा तसंच हे करून घ्यायचा, बिलकुल पाणी टाकायचं नाही. हे बघा, आता फोडणी देताना माझ्याकडे काजूचा मसाला नाही भेटला, मग मी थोडासा पनीरचाच मसाला ॲड केला. हे बघा, उकळलेले काजू काढून घेतले. आता लसूण खोडून कढईमध्ये तेल टाकायचं बघा, आणि याच्यात गार पाणी टाकायचं नाही. गार पाण्यानं रंग उडतो भाजीचा. नंतर कोमट पाणी टाकायचं भाजीमध्ये. एक छान एकदम भारी टेक्स्चर येतं भाजीला, खूप छान लागते ही भाजी खायला. हे बघा, मी थोडंसं अर्धा चमच लाल तिखट, 1 चमच पनीर मसाला आणि 1 चमच परवीन मसाला आणि 1 चमच हळद असं घेतलं. आणि चवीनुसार मीठ. तुम्हाला किती लागतं ते नक्की सांगा. तुम्हाला किती मीठ लागतं ते तुमच्यानुसार, तुमच्याप्रमाणे टाका. कारण की कोणी मिडियम खातं, कोणी थोडं खारट खातं, कोणी खूपच आळणी खातं. त्याच्यामुळं हे बघा, मसाला ते सगळं मिक्स करायचं. हे बघा, टमाटरची पेस्ट टाकायची. त्याच्यानंतर काजू फ्राय करायचे. त्या जी पेस्ट टाकली मी त्याच्यामध्येच काजू फ्राय करायला टाकायचे. हे बघा, काजू पण टाकले मी फ्राय करायला. इकडं साईडला गरम पाणी उकळायला ठेवलं होतं. गरम पाणी उकळायला ठेवलं होतं. हे बघा, किती छान कलर येत आहे. गरम पाणी टाकलं मी भाजीमध्ये, किती छान टेक्स्चर येतो भाजीला. भाजीमध्ये थंड पाणी कधीच टाकायचं नाही. कधी बी भाजी करताना गरम पाणी करूनच टाकायचं. हे बघा, खूप छान 10 ते 15 मिनटंच भाजी उकळू द्यायची. खूप छान कलर येतो. हे बघा, शक्यतो भाजीमध्ये गार पाणी कधीच घालायचं नाही. मी तर कोणत्याच भाजीत गार पाणी घालत नाही. हे बघा, कोमट पाणी टाकलं मी. हे बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.